आमचे पार्लेकर सर म्हणजे आमचं सरांचं नेहमी आमचं कायम असं वैचारिक वाद असतो. त्यामध्ये मी सरांना म्हणतो की सर हे पलूस माझा आहे, पण तुम्ही आल्यापासून आपलं झाले. आणि ही पलूसची संस्कृती आहे की या संस्कृतीमध्ये आपलेपणा जास्त आहे, म्हणून तिथं सगळा वाव मिळतो. मला वाटतं की या तमाशावरती प्रचंड आपण विश्लेषण केलं. आम्हालाही सर लय लहानपणापासून आवड, म्हणजे आम्हाला असा नाद आहे असायचा, म्हणजे आता तो संपला व्यापामुळे. तमाशाचा कनाटा जोपर्यंत उचलला जात नाही वग संपून म्हणजे 3 वाजायचे, 3 वाजेपर्यंत आम्ही त्या तमाशापासून कधी बाजूला हललो. लहान वय होतं त्यावेळेला आम्हाला त्या कनाट्याच्या आत जायला मिळायचं. आता आमचे वसंतराव जगताप गेले, ते आले, ते फार फार छान तमाशाच्या बद्दल त्यांची आत्मीयता आहे. मागच्या साहेब आम्ही सगळेजण बसलो होतो त्यावेळेला पण मी सांगितलं त्यांना. तर लहानपणी आम्हाला त्या कनाटीच्या आत गेलं तर काटवटीत माणूस भाकरी थापायला लागलेला दिसायचा. एका बाईचं पोरगं जुळीत आहे, तेव्हा बारका आरसा घेतलाय, ती लाली लावायचं काम तिथे चालू असायचं, पोर तिथं रडते. एखाद्याचा तो राजा आहे, तो सगळं मेकअप करायला आलं पण त्याचा ट्रक कुठं तर फुटलेला आहे. ही विधारक दृश्य आम्ही लहानपणापासून अनुभवायचो. नंतर सुदैवानं महाराजांच्या कृपाशीर्वादाने आम्हाला यात्रा कमिटीत काम करायला मिळालं. मग तो तमाशाचा करार कसा करायचा असतो ह्या गोष्टी कळायला लागल्या. आणि जाता जाता फक्त एक जाता एवढ्या विश्लेषणावर एक गोष्ट सांगून जातो की पुस्तक का वाचावं. त्याच्या आधी थोडं 2 मिनिटं सरांच्या बद्दल सांगतो. सरांनी सुरुवातीपासून फेसबुकवरती लिहायला चालू केलं की तमाशा म्हणजे काय, म्हणजे जसं कुस्ती मल्लविद्या तसं सगळं चालू आहे, पण तमाशावर काहीच नव्हतं. मग ह्या तमाशावर लिहायला चालू केलं. आम्ही काय काय प्रसंग वाचायचो. तर कोरोना आला. कोरोनाच्या काळामध्ये सरांनी जेवढे तमाशा कलावंत आहेत त्यांना किराणा मालाची किट आणि आमच्या आता मार्गदर्शक नाना आहेत त्यांनी राजपथ संस्थेच्या मदतीनं ते सगळे किट तयार केले. आणि सर स्वतः त्या कोरोनामध्ये सुद्धा त्या प्रत्येकाच्या घरी जाऊन ते सगळं किट वाटून आले. फक्त मला सांगायचं आहे जाता जाता एकच असं की 90च्या आसपास आमचं कुस्त्याचं मैदान मोठं होतं आणि ते मैदान सतत करून तिथं बाजार मैदान केले गेले. आणि मग यात्रेचे तमाशे तिथं भरायला चालू झाले. एक तमाशा आलता, म्हणजे हे पुस्तक तुम्ही का वाचावं. आता सांगायची गोष्ट राहिली की मला सर हे पुस्तक वाचायला दिलं. सर मला सारखे सर पुस्तक वाचलंच का तुम्ही म्हणायचं सर नाही वाचलं. काय झालं की पुस्तक मी वाचायला सर घेतलं, म्हणजे इथं मान्य केलं पाहिजे बापूंच्या घर. पुस्तक जरी मी बापूंना दिलं असलं तरी मी पुस्तक अजून ते वाचलेलं नाही. फक्त सुरुवातीची प्रस्तावना आणि तुमचं मनोगत त्यातलं मी वाचलं. पण काय झालं की तेवढ्या वेळात मला आमचे परम मित्र, म्हणजे इथं 3 आमचे मित्र आहेत साहित्यिक, आमचे गुरुवर आहेत. एक आप्पा आहेत, नाना आहेत आणि श्रीभाऊ पैकी मला आप्पाने म्हणजे की दादा एक पुस्तक तुम्हाला वाचायला लागते. म्हणजे कुठलं तर त्यांनी मला मनोज बोरगावकरांचं नदीश पुस्तक दिलं. आणि जसं म्हटलं की एका बैठकीला वाचायला पाहिजे, आम्ही एका उद्योग करत करत ते पुस्तक वाचलं. आणि का कोणाच तेवढ्यात माझ्या हाताला इगोंदर लागलं. म्हणजे आता म्हणणार एवढं मोठं बोलायला लागला तर काय, तर तुम्हाला सांगतो मी आता दारूपर्यंत वाचत आले. दारू रात्री 1 वाजता रात्री मी संपवलाय. म्हणजे कळावं गेला खोटं किटं बोलतो की काय म्हणणार. तर त्यामुळे माझं ते पुस्तक थोडंसं वाचायचं राहून गेले. पण जाताना मी एक सांगतो की परत येऊया आपण तिथं. आणि तिथं पलूसमध्ये यात्रा कमिटीनं मालती नामदारांचा तमाशा आणला होता. आणि तमाशा असा रंगात आला. पलूसची भूमी साहित्यिक रसिक आहे सगळे, पंडित दिगंबरांची भूमी आहे. तिथं प्रत्येक कलेला वाव दिला जातो, नाटकाला वाव दिला जातो, तमाशाला दिला जातो, सगळ्या गोष्टीला इथं वाव असतो. आणि ते मैदान गच्च बदलो. तमाशा चालू झाला त्याच वेळेला नुसता ट्रेन आलता की शॉवरमधलं पाणी पाडायचं स्टेजवर. आणि एक कलाकार आणि लेडीज अशी ती नाचायला येणार आणि ती एकच गाणं असायचं, टिप्प टिप्प बरसा पाणी. मग सुरुवात काय झाली की सुरुवातीचा सगळा वग संपला. आणि वग संपल्या म्हणजे सुरुवातीची गणगता झाली आणि त्या विनोदाचे भाग चालू झाले. तेवढ्यामध्ये एक म्हातारी यायची आणि ती सारखी आडवी यायची त्या तमाशामध्ये. सारखी आडवी यायला लागल्यानंतर प्रेक्षकांना तिचा त्रास व्हायला लागला. आणि ज्यावेळेला पावसाचं गाणं चालू झालं त्यावेळेला ती बिचारी तिनं अतिरेकच झाला. लईच आडवी यायला लागली. आडवी यायला लागल्यानंतर तिथं पब्लिक सगळं उठलं आणि कोणी तर 2 दगड मारले. स्टेजवर दगड मारल्यानंतर ती म्हातारी एवढीच येते तुम्हाला सांगतो की तिनं तमाशा बंद केला. सगळ्याला एकटीला बघायला आणि तिने माईक हातात घेतलं हे. आणि त्यावेळेस तिने सांगितले की बाबा मग तुम्हाला नेमकं ह्यातलं काय बघायचं, पाण्याने भिजलेली स्त्री बघायची का थेट गाण्याचा कलाविष्कार बघायचा हे सांगा. मग कोण तर खाल्लं काय तर म्हणते. असं सगळ्या चर्चा चालू झाल्यानंतर एक जण काय म्हणलं की अगं म्हातारी तुझं वय झाले, तुझं वय काय स्टेजवर यायचं, तू कशाला आले. त्यावेळेला मात्र ती म्हातारी चिडली
आणि त्या म्हातारीनं सांगितलं की तिथून असे एक आजोबा पटवाला बसलेली होती, मला सांगायचं होती. ती म्हणते हे बघा, तुम्ही तरण्यासाठी मी नाचणार नाही, फक्त आज या म्हाताऱ्यासाठी मी नाचून जातो. आणि तिने चाळ आणायला लावलं. सगळं गाणं बदललं, अचानक वातावरण बदललं. उभा राहिलेले प्रेक्षक सगळे चिडलेले, शिवे देणारे, शिट्ट्या मारणारे हळूहळू थोडं ती शांतता द्यायला लागलं. आणि ढुलकीवाल्याला सांगितलं की या. आणि म्हातारीनं जे नाचायला चालू केलं चाळ बांधून, माणसं की अक्षरशः तो तबलावाला सुद्धा ताल द्यायला चुकायला लागला. 15 मिनिटं म्हातारी नाचली आणि नाचून झाल्यानंतर मग ती थांबली आणि म्हणली की बाबांनो, त्या म्हातारीचं नाव आहे विठाबाई भाऊ मान. तेवढा मोठा प्रसंग आमच्या आयुष्यामध्ये पोलीस सारख्या मातीमध्ये हा घडून गेला. आणि तिने त्यावेळेला सांगितलं की बाबा, मी कला असते. मी जरी सरनाव जरी गेली, त्यावेळेस तिची वाक्य मला अजून ध्यानात आहेत, मला तुम्ही 6वी 7वीला असेल, मी जरी सरनाव जरी गेली तरी कला मरू शकत नाही. ज्याच्या हातपाय थकतील पण मन कधी थकणार नाही म्हणून सांगितलं. आणि म्हणूनच तुम्ही तर गेले की पोटासाठी नसते मी, परवा कोणाची परवा आपल्या संस्कृती तुम्हाला तेच सांगितलं की असं हे विधारक चित्र आहे या तमाशाचं. आणि मग चाकोरे बाहेरचा लेखक कसा असतो, तर ही मला वाटतं की गोष्ट एका सोंगाड्याची पुस्तक वाचल्यानंतर नक्की जाणवेल.